थँक्यू. या ठिकाणी धन्यवाद सनीजी भोईर. खरं तर हा प्रेम आहे समालोचकांवरती सातत्यानं अनेकांचा तो प्रेम आम्हाला पाहायला मिळतोय. मी प्रथमतः त्यांचे मनस्वी अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय आणि नो डाऊट या सामन्याचा सामना होईल. जसा सामना सुरू होईल पहिल्यांदा अनुजी कोटकर आपल्याला समोर असणारा जो प्रोजेक्टर पाहायला मिळतोय त्याच्यावरती थेट प्रक्षेपण केलं जातं प्रेक्षकांसाठी. नयनजी आपल्याला विनंती असेल, नयन सर आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभास्ते अनुज कोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान. नरेंद्र उभारे. चला परास्त झालेली तक्का टीम. चला या आपल्याला गॅट्सबी कडून असणारे गिफ्ट टॅम्पल घेऊन जायचं. प्रत्येक खेळाडूला दिलं जातोय काही गिफ्ट. तर इथे नरेंद्र उभारे यांच्या पवित्र शुभास्ते अनुजी कोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच ज्याचं नाव आहे अतिश, या अतिशनं उत्तम कामगिरी केली. जवळ मला वाटतोय अतिश पराजित यांच्या पवित्र शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. तर अतिश चला यायचं मंचावरती. तक्का टीमनं सुद्धा या ठिकाणी यायचं आहे, कारण आपण जरी हारलात तरी संयोजकांच्या माध्यमानं अनेक पुरस्कार आहेत ज्यांना छानशा खरं तर गिफ्ट टॅम्पल ठेवलेले आहेत. पराभव झालेल्या प्रत्येक टीमला दिलं जाईल गिफ्ट टॅम्पल. म्हणजे इथे येणारा संघ काही ना काहीतरी घेऊन जाणार यात शंका नाही. तर अतिश चला वेलकम, स्वागत असणार आहे अतिश. खेळी आवडली असेल शहापूरच्या अतिशची. आशिष आणि अतिश असे दोन खेळाडू सलामीसाठी आले होते. भागेश वनडाऊनला आला पण अतिशनं खेळी उत्तम केली, तो ठरला या मॅचचा. समोरच अतिश वेल प्लेट, खूप छान खेळलायस. सामना सुरू होणार आहे कोलीवाडा मिरॅकल विपक्ष मोरा संघानं क्षेत्ररक्षण. खरं तर अतिश आणि मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करेन महेश वर्तक सर यांच्या पवित्र शुभास्ते या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. आणि तो सुद्धा आजच्या डी पोल मधील पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रयतेचा जाणता राजा प्रतिपचंद्र लेखे व वर्धिनी विश्ववंदिता सहसा शिवशैषा भद्रा मुद्राय राजते. या उक्तीप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र ज्याप्रमाणे कलेनं वाढत जावं ती अशी राजमुद्रा असणारी माझ्या राजांची छान छबी असणारी ट्रॉफी या ठिकाणी दिली जातोय त्रिलोचन यांच्या माध्यमानं. यस, तर अतिश याच्यासोबत फक्त अगदी काही अतिश खरं तर शहापूरवरून प्रवास करत तो या ठिकाणी आला आणि निश्चितच इथं खेळत असताना नगरसेवक ट्रॉफी आपण खेळतोय. पहिली लढत तक्का पनवेल या संघासोबत होती. फक्त 36 धावसंख्या तुम्ही सेट केल्या होत्या. त्या डिफेंड करताना एक चांगला खेळ पाहायला मिळाला. काय म्हणू शकशील खरं तर या पहिल्या सामन्याबद्दल? सर्वप्रथम मी बोलेल तर या आयोजनाबद्दल खूप सुंदर असं आयोजन केलं आहे आणि मला माहीत पण नव्हता ही टुर्नामेंट आहे म्हणून. तर आमचा आशिषदा त्यांनी सांगितलं होतं की आज मॅच आहे आणि आता माझ्या बहिणीचं लग्न पण आलं आहे, त्यामुळे मी कसं तरी ॲडजस्ट करून इथे आलो खेळायला. आणि आमची बॅटिंग परफॉर्मन्स पहिले झाला नव्हता, कारण कुठलाच पोरगा प्रॅक्टिसमध्ये नाही सध्या, त्यामुळे काही परफॉर्मन्स झाला नव्हता बॅटिंगचा. पण आशिषदा बोलला की लास्टच्या 2 ओव्हर खेळून ये, नक्की रन बनवशील. चांगल्या प्रकारची खेळली तर अगदी सामनाही फार महत्वाचा आहे. टॉप 4 ला क्वालिफाय होण्यासाठी अगदी हा सामना फार महत्वाचा असल्या कारणानं अतिश आणि निश्चितच तर चला तक्का पनवेल आणि या ठिकाणी तक्का पनवेल हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. आणि निश्चितच इथं याच्याशी संवाद साधला जाईल. आणि हरल्यानंतर सुद्धा एक गिफ्ट, काय संकल्पना असणार आहे प्रत्येक टीमसाठी, या सर्व टीमसाठी आहे. आणि निश्चितच खरंच छान आयोजन आहे. आम्ही पुढच्या वर्षी परत येऊ नक्कीच. आणि निश्चितच परत एकदा तुम्हाला एक चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या जातील. नगरसेवक ट्रॉफी अनेक होत आहेत आणि त्यातील एक महत्वाची नगरसेवक ट्रॉफी तुम्ही या सीझन मध्ये खेळलात, तुम्हाला दिल्या जात आहेत. पुढच्या अगदी काही टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. जाऊया थेट मैदानाकडे आणि घेऊन जाणार आहेत परत एकदा तोच आवाज. नाव आहे थेट मुंबईवरून सागर मोरे. धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं. रात्रीचं 1:08 झाले, परंतु क्रिकेट आहे. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट. आय लव्ह क्रिकेट.
स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, थोडासा फटका बसताना पहिला गेलाय. 22 षटकांमध्ये सिंगल रन मिळेल आज मुंबईकरांचा आणि सर्वांचा लाडका खेळ अंडरआर्म क्रिकेट. कुठे टेनेक्स बॉल आहे, कुठे रबर बॉल आहे. आमच्या मुंबईत प्लॅस्टिक बॉलने पण क्रीडा स्पर्धा खेळली जाते. मग समोर 6, गच्चीवरती 6, म्हणजे माझगाव, डिलाय रोड, वरळी त्या साईडला देखील अंडरआर्मचं क्रिकेट प्लॅस्टिक बॉलने पण खेळलं जातं. परंतु उरण आणि रायगड जिल्ह्यामध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या बॉल आतमध्ये आणला, बॉल हलकासा जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. बॉलर योगेश. कुठलाही क्रिकेट खेळा पण तुमच्याकडे बॉलिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग पाहिजे. बॅटिंग टायमिंगला एखाद दुसरी बाउंड्री कोणी मारून जातं, बट बॉलर स्ट्रॉंग असेल तर चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकता. शाकिलला कुणाल आहेत. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. एक जबरदस्त बॉलिंग लावला बेल. योगेशने जबरदस्त पिचिंग केली. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली, पण त्यानंतर चांगली बॉलिंग केली आहे. रन झाले आतापर्यंत 6. एका साईडला आपण पाहिलं तर मिराकल कोळीवाडा त्यांच्या विरुद्ध साईमौली मोरा. उदिशाजी दांडे आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आज सर्व खेळाडूंचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये एक चांगलं क्रिकेट आहे. आज भव्य दिव्य असं आयोजन आपल्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अतुलदा ठाकूर यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म. आज सर्व आमचे या परिसरातील नागरिक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. रन झाले 6. आजचा शेवटचा व अंतिम दिवस आहे. बाईक कोणाला मिळेल, सायकल कोणाला मिळेल. या बॉलवर स्वीप खेळले गेले, बॉल निघून जाईल फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा चौकार येतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना बॅटर ऋषी आणि विवेक आहेत. ऋषी आणि कुणाल आहेत. विवेकने चांगली स्टार्ट केली. विवेकने लास्ट मॅच मध्ये पण जबरदस्त बॅटिंग केली होती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अमीर. मागील मॅचमध्ये पण अमीरने चांगली कामगिरी केली होती. हा बॉल देखील रिव्हर्स खेळले गेले, बॉल पुन्हा एकदा निघून जातोय. 4 रनसाठी अल्टी पलटी. हा विशालजी दांडे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं देखील स्वागत आहे. सर्व मान्यवर आमच्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आज व्यासपीठावर सर्व या क्रीडा स्पर्धेचे आयोजक. क्रिकेटवर प्रेम करणं गरजेचं आहे. क्रिकेटने खूप सारे मित्र दिले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्र दिले, प्रत्येक तालुक्यामध्ये मित्र दिले. ह्याच क्रिकेटमुळे ऋषीने एक चांगली बॅटिंग केली आहे. रन झाले आतापर्यंत 14. दुसरी ओव्हर चालू आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. 16 संघ आज खेळले, काल 16 खेळले. या बॉलर देखील फटका फसलाय आणि लालच बुरी बात आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही बाउंड्री नाही मारू शकत. सिंगल पण क्रिकेटचा हिस्सा आहे, त्यामुळे सिंगल केलात तर रन तुमच्याकडे आहेत. आणि समोर बाउंड्रीच्या समोर प्लीज तिकडून थोडं साईडला व्हा, कारण की समोर तिकडे लाईट आहे आपल्या LED लाईट. तिकडून थोडं साईडला मित्रांनो, समोरच्या गेटवर एंट्रन्सला प्लीज तिकडून थोडं मागे उभे राहा. त्यामुळे LED लाईट्स आपली बंद झाली आहे. तुमचा थोडं तुम्ही लांब उभे राहा मित्रांनो. आज विविध भागातून खेळाडू आले. पेण, खोपोली, अलिबाग, नवी मुंबई. अगदी क्रिकेटला एक वेगळा क्रेज राहिला गेलाय. प्रत्येक खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. रन झाले आतापर्यंत 14 रन झाले. त्या फलकावरती मिराकल कोळीवाडा त्यांच्या विरुद्ध साईमौली मोरा. या बॉल देखील समोर टॅप केला गेला आणि फटका थोडा फसतोय. अमीरला यश मिळत आहे. सुरुवात चांगली केली होती ऋषीने, परंतु ही मॅच देखील थोडी डगबगताना पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर मिराकल कोळीवाडा आज या मॅचमध्ये त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर जबरदस्त फाईट करते टीम साईमौली मोरा. टॉस जिंकून पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला टीम साईमौली मोरा. त्यांच्या विरुद्ध मिराकल कोळीवाडा असा हा जबरदस्त सामना रंगतोय. भव्य दिव्य असं आयोजन. खूप चांगलं आउटफील्डला देखील मॅट लावण्यात आलं आणि ह्या क्रिकेटवर या ग्राउंडवर खेळणं वेगळी मजा आहे. फिल्डिंग करणं पण फिल्डरला एक वेगळं. बॉलिंगसाठी अमीर.
यावर देखील समोर खेळले गेलेत आणि आमिर काय एफर्ट्स दिले मित्रांनो. आमिरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त एफर्ट्स. फ्लाइंग आमिर म्हणजे पिकनिकला गेलं स्विमिंग पूल मध्ये डाईव्ह मारतो अशी आमिरने लगावली. वा. रात्रीचे 1:15 वाजलेत. या टायमिंगला असे एफर्ट्स फिल्डिंगचे म्हणजे यावर देखील समोर खेळले गेलेत. आता पण ट्राय करत होते आमिर परंतु जबरदस्त बॉलिंग केली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झालेत 14 रन झाले फलकावरती. मॅच थोडीफार शांत होतीये. हा विशालजी दांडे आपल्यास विनंती केली की आपण व्यासपीठावरती यायचं. विशालजी दांडे आपलं देखील स्वागत आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन. 50,000चा प्रथम क्रमांक आहे. आकर्षक ट्रॉफी आहे द्वितीय क्रमांक 25,000 रुपये. तृतीय क्रमांक 12,000 रुपये. चतुर्थ क्रमांक देखील आपण पाहिलं तर 12,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज आहे. टुर्नामेंट साठी देखील आपण पाहिलं तर एक जबरदस्त मोटरसायकल विरकर डेव्हलपर्स दुर्गेश विरकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बाईक तसेच आमच्या आसिफ खान यांच्या माध्यमातून जी सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि सर्व खेळाडूंसाठी ही ऊर्जा वाढवणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. यामुळे लेग ब्रेक फटका फसला विथ द स्पिन. बॅट आउट. आकाश येतात बॉलिंगसाठी आणि पहिल्याच बॉलमध्ये आकाशला यश मिळत आहे. सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. सर्व मान्यवर सर्व प्रेक्षक वर्ग. जबरदस्त मुकाबले आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसातील. मिरॅकल कोळीवाडा त्यांच्या विरुद्ध साई माऊली मोरा. शेवटचा अंतिम दिवस. आकर्षक ट्रॉफीज आकर्षक असं हे आयोजन अतुल ठाकूर यांच्या माध्यमातून. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. बॉल निघून जातो तिकडे आणि जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतात. थोडीफार ही मॅच आपण पाहिलं तर काश्मीरी पेन आणि पत्रा मारुती खोपोली. काश्मीरा पेन आणि त्यांच्या विरुद्ध पत्र मारुती खोपोली. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं आहे. आपला टॉस केला जाईल. काश्मीरा पेन आणि पत्र मारुती खोपोली. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत. अक्षरशः गोल फिरवा स्ट्रोक खेळत असताना धावफलक मात्र पुन्हा एकदा 4 ने. स्कोर कार्ड जाईल मात्र 4 ने तिकडे पुढे रन झालेत. 19 धावा झाल्यात धावफलकावरती. प्रत्येक खेळाडूला आपण इथे भेटवस्तू आहे. राजबीचं प्रोडक्ट देखील आपल्याला पाहायला मिळतं. असं क्वचित क्रीडा स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज या उरण तालुक्यामध्ये देखील आपल्याला एक भव्य दिवस आयोजन. या बॉल देखील स्लोअरमन गुड बॉलिंग आकाश. जबरदस्त पिचिंग केली आकाशने आणि बघता स्कोर थोडा थांबवला. रन झाले 19 वरती शांत आहे. चांगली बॉलिंग केली टीम साई माऊली मोरा. मिरॅकल कोळीवाडा टीम थोडं डगमगलाय. या बॉलवर कट केले गेले. एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय नितेशच्या बॅटमधून. दमदार फटका. रन मिळतील 4. काय फुटवर्क होतं काय नजर होती. एक जबरदस्त क्रॅकिंग बाउंड्री. 23. पत्रा मारुती खोपोली आणि काश्मीरा पेन. या ठिकाणी मनीष पाटील प्रेक्षकांमध्ये आहेत. प्लीज मनीष पाटील वेलकम स्वागत असेल. आणि या बॉलवर बॉल्ड आउट. थोडीशी मिसफील्ड झाली. बॉल थोडी नाराज आहे स्वतःवरती आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. टॉस केला जाईल आमचे दुर्गेश विरकर डेव्हलपरचे सर्व यांच्या माध्यमातून आपण टॉस करत आहोत. काश्मीरा पेन आणि पत्र मारुती खोपोली.
चला मनीष पाटील, आपल्याला विनंती असेल आपण या अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. जाऊया डिपोल मधील सेकंड मॅच. एकीकडे असणार पेन तर दुसरीकडे असणार खोपोली. जाण्यासाठी मध्ये अंतर अगदी जरी 12 किंवा 18 किलोमीटरचा असेल तरी इथे मात्र तो अंतर कमी कोण करणार. नगरसेवक ट्रॉफीमध्ये खोपोलीवरचा टर्फ जो आहे की पेन असा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी पुढचा येणार आहे. सध्या सुरू असणारा उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो आहे की हा सामना डू ऑर डाय बक्षीस पात्र होण्यासाठी महत्वपूर्ण लढत आहे. आपण आपलं अस्तित्व खरं तर टिकवून ठेवतोय. त्यासाठी मिराकल कोलिवाडा पुढे होणार की मोरा हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू आणि टार्गेट सेट करावं लागणार आहे ते 24 या धावसंख्येचं. येस, खरं तर हा सामना फार हाय व्होल्टेज आहे. तर प्लीज सर्व व्हॉलेंटियर्स, सर्व स्वयंसेवक, अंकेश, सर्वांनी अगदी आपल्या बाउंड्रीवरती थांबायचं आहे. मध्ये मध्ये थांबा, एका ठिकाणी नको. जबरदस्त मॅच आहे. 24 रनचं टार्गेट आहे. बघत कशा प्रकारे दुसरा डाव रंगेल. सर्व खेळाडूंचं देखील लक्ष या मॅच वरती असणार आहे. कोणता संघ जिंकेल, मिराकल कोळीवाडा की साई माऊली मोरा. एक आपले जवळचे मित्र विशालजी ताडे यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करणार आहोत. मी विनंती करेल प्रफुल्ल मोरेंना विनंती करेल की विशालजी यांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच विशालजी. आणि काय स्माइल केली विशालजींनी पण. खूप झाले ती अगदी दोस्तीची दिनात एक राजा माणूस आहे. आणि मित्राच्या चेहऱ्यावर स्माइल पाहिजे लाईफ मध्ये. मित्र असा पाहिजे, हसत राहा आणि हसवत राहा. मित्र असे खूप लाईफ मध्ये आले, परंतु मित्र मित्र असतो. भाईने बोला करणे का तो करणे का. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रितेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रन. इट्स अ बाउंड्री. जबरदस्त कट करत असताना रितेशने प्रॉपर टायमिंग केलं आणि धावफलक मात्र तिकडे 4 ने खाता ओपन केलं गेले. 24 करायचे आहेत. रितेशला माहिती की हलक्यात घेऊन चालणार नाही. महत्वाची मॅच आहे. या बॉलवर देखील वेगळ्या स्टाईलने पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री आहे. तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार. जबरदस्त टायमिंग करत असताना रितेश. आर फॉर रन आणि आर फॉर रितेश. वेल बॅटिंग. 24चं टार्गेट आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न करत होते आणि खेळाडू तिकडे आलेत. सिंगल रन तिकडे माहिती आहे. भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळते अतुल ठाकूर यांच्या माध्यमातून. लेग बाय मध्ये सिंगल रन तिकडे मिळाले. रन झालेत 9. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. प्रेक्षकांचं देखील लक्ष क्रीडा स्पर्धेवरती. ओमकार देखील आहेत. ओमकार देखील एक जबरदस्त बॅटर आहेत, ज्यांनी देखील मागील मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे. आणि त्याला देखील माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही. क्रुशियल मॅच आहे. छोटं सर्कल आहे, त्यामुळे या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळा स्टान्स आहे ओमकारचा. या बॉल देखील टॅप केला गेलाय. पुन्हा एकदा मात्र 4 रन मिळतील. ओमकारने पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये आकार देतोय. नाव आहे ओमकार. वेल बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग ओमकारची. रन झाले धावफलकावर. अजूनही 11 रनची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 1 रन मात्र तिकडे पुन्हा एकदा धावफलक पुढे जात आहे. विवेकचा थोडा कॉन्फिडन्स डाऊन झालाय कारण की बाउंड्री झाल्या या ओव्हरमध्ये. या बॉलवर नो बॉल. रन्सवर कंट्रोल करून चालला नाही. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करतात विवेक. या बॉलवर दांडी गोल. लेग स्टिक उडवली आहे. हलका बॉल पाहिला गेला. स्लोअर वन टाकला आणि ओमकारला फिरवलं. गुड बॉलिंग. एक तेरी एक मेरी.
लेग ब्रेक ह्याची सुरुवात करत होती की हा लेग ब्रेक हलकासा पडला तर स्टिक आपण वाकवू शकतो आणि तोच लेग ब्रेक सक्सेसफुल पाहिला गेला. पिचिंग खूप महत्वाची आहे. लाईन लेग, तुम्ही ज्या लाईन लेगला बॉलिंग करता खूप महत्वाचं आहे. टप्पा तुमच्याकडे पाहिजे. बॅटिंगसाठी अमीर येत आहेत. या बॉल देखील वेगळ्या स्टाईलने आणि तिकडे कीपर पण थोडी चुकी झाली होती आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाले. रन झाले 15-12 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. एका दुसरी ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम. मिराकल कोळीवाडा जबरदस्त मॅच आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 12 बॉल 9 करायचे आहेत. तरुण टेप 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 त्या लाईटला मारायचे लाईटला. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी सुजल. 12 बॉल 9 ला या बॉलरचे एफर्ट्स दिले तर मॅच लास्टला पण बघायला मजा येईल. बट रितेश जबरदस्त बॅटिंग करतो. रितेश पण या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. फेकी गेली परंतु तिकडे लेग बाय सोबत सिंगल रन मिळेल. सर्वांचं लक्ष मॅच वरती आहे. सेकंड आमिर. या बॉलवर देखील अक्षरशः पडले तिकडे परंतु डॉट बॉल आहे. हलक्यात घेऊन चालणार नाहीये. मॅच मध्ये रन झालेत 16. 8 रनची गरज आहे. या बॉलवर देखील वेगळ्या शैलीने खेळले. नॉशा केला. चान्स आहे तिकडे परंतु डॉट बॉल. सुजलने मात्र मॅचला थोडीफार खराबी घेतली आहे. 8 धावांची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला आमिर. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर आणि फ्लिक केला गेलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धावांमधील 4. आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. अमीरने आपल्या स्टाईलने मात्र ही मॅच फिनिश केली आहे. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. सुजलने चांगले एफर्ट्स दिले परंतु अमीरने चांगलं टायमिंग केलं. या बॉलवर अमीरला पण माहित नव्हतं की काय स्ट्रोक खेळलो मी. मॅच देखील थोडीच बसताना पाहिली गेली. जर बाउंड्री आली नसती तर मॅच अजून रंगली असती परंतु बाउंड्री आली आता मात्र 4 रनची गरज आहे फक्त. 7 बॉल मध्ये 4 रन्स करायचे आहेत. 7 चेंडूने जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. हा बॉल निर्णायक आहे मॅचचा. 7 चेंडूने जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. 7 बॉल 4. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. 7 चेंडूने 4 धावा. बॅटिंगसाठी नीरज येत आहेत. 7 बॉल 4. क्रुशल मॅच आहे. हा बॉल खूप निर्णायक आहे. हा बॉल डॉट आला तर 6 बॉल 4 पण बघायला मजा येईल. या बॉलवर गॅप मध्ये खेळले बॉल. चांगली फिल्डिंग आणि आता 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. एक बाउंड्री आली नसती तर मॅच 6 बॉल 7 वगैरे पण बघायला मजा आली असती. एक बाउंड्री मॅच थोडंफार टर्निंग पॉईंट होते. आता 6 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. मिराकल कोळीवाडा त्यांच्या विरुद्ध साई माऊली मोरा. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची देखील या मॅचवर नजर असणार आहे कारण की 6 बॉल 3 कोणती टीम जिंकेल. मिराकल कोळीवाडा थोडा स्पीडअप करायचा आहे. सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. किती विकेट आहे चालेल बॅट्समॅन आहे त्यांच्याकडे. पण त्याला नाही आउट केला पाहिजे. 6 बॉल 3 जबरदस्त मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. 6 बॉल 3.
बॉलिंगसाठी नावेदवर जबाबदारी दिली गेली आहे. 6 बॉल 3 करायचे आहेत. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट थोडं डिपेंड करेल. या बॉलवर कट केलं गेलं. पहिल्याच बॉलवरती विजयी चौकार. नीरजच्या बॅटमधून एक नेत्रदीपक क्लासिकल बाउंड्री आणि सामना जिंकला गेला. आपण पाहिलं मिराग कोळवाडा, आपण पाहिलं थोडा संघ या मात्र बॅकफुट विभागाला पाहिला गेला आणि साईमावली मोरा संघ. जय महाराष्ट्र. जेवायला जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. मी काय बोलते, आम्ही 2 विकेट घेतल्या.